भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के ज्येष्ठ नगर सेवक तथा भाजपा गट नेता संतोष शेट्टी के कार्यालय का उद्घाटन वन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री पालघर जिला गणेश नाइक के शुभ हाथों से उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। इस अवसर पर भिवंडी महापौर नारायण चौधरी, पूर्व केंद्रीय मंत्री कपिल पाटिल, आमदार महेश चौघुले, विधान परिषद सदस्य व महाराष्ट्र प्रदेश विधायक माधवीताई नाइक, भाजपा जिला अध्यक्ष रवि सावंत सहित अनेक मान्यवर उपस्थित रहे। कार्यक्रम में सभापति रजिता मोहन कोंडा, एडवोकेट वैभव भोईर सहित भाजपा के पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ता, बड़ी संख्या में नागरिकों ने सहभाग लिया। उद्घाटन समारोह के दौरान भाजपा संगठन को मजबूत करने और क्षेत्र के विकास कार्यों को गति देने का संकल्प व्यक्त किया गया। संतोष शेट्टी ने कहा कि यह कार्यालय जन सेवा का केंद्र बनेगा और नागरिकों की समस्याओं के समाधान के लिए हमेशा तत्पर रहेगा। या गटनेत्याच्या कार्यालयामधून भिवंडी शहरातल्या मुख्य लोकांचं जे कुठेतरी निराशेचा गणित केलेल्या लोकांचं अशा मध्ये रूपांतर करून त्यांना निश्चितपणे दिलासा देण्याचं काम संतोष शेट्टीच्या माध्यमातून होईल। मी आपल्याला या डायरेक्टर बसलेल्या सर्वांना आणि जिल्हाध्यक्ष तुम्ही पण त्या मीटिंगला तुम्ही पण असणार, तुम्ही असं समजायची गरज नाही। भिवंडी महानगरपालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नेते संतोषजी शेट्टी यांचं महापालिकेच्या मुख्यालयामध्ये जे कार्यालय त्याचं उद्घाटन झालं, त्या अनुषंगानं सगळे माझे सर्व सहकारी ते उपस्थित असताना भिवंडी शहराच्या पाण्याचा प्रश्न, भिवंडी शहरात अजून जे रस्ते होणार त्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न माननीय महेश चौघुलेंनी सुद्धा तशी अपेक्षा केली, माननीय महापौर नारायण चौधरींनी अपेक्षा केली, कपिल पाटलांनी बऱ्याच गोष्टींचा निपटारा केलेला आहे। लवकराच्याच कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर या सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत या भिवंडी शहराच्या समस्यांकरता बैठक घेऊन आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्याचा निपटारा करून पूर्वी या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या सर्व सदस्यांकडे लक्ष देत होते। आता एकूणच राज्याचा पक्षाचा पसारा लक्षात घेता आणि महेश चौघुलेंनी मलाच आवाहन केले की पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आपले तनपुरा भिवंडीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि त्याच्या आव्हानाला मी निश्चितपणे प्रतिसाद दिलेला आहे। भविष्य काळामध्ये भिवंडीच्या सर्व समस्या राज्य शासनाकडे तर गरजेच्या केंद्र शासनाकडे त्या पूर्णत्वाला नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल। भिवंडी शहरामध्ये गरजेचं असेल त्या ठिकाणी रस्ते होतील, गटारं होतील, ज्या ठिकाणी पोलीस चौकी पाहिजे, पोलीस स्टेशन पाहिजे, याकरता सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं जाईल। आजच्या परिस्थितीमध्ये भिवंडी महानगरपालिका आणि सर्व महानगरपालिकांना केंद्र सरकारचा निधी पण येतो, राज्य सरकारचा निधी पण येतो। आता या ठिकाणी भिवंडी शहराकरता कमतरता असेल तो निधी देण्यासाठी त्यांच्याबरोबर आम्ही राहू। ठीक आहे, त्या दोन प्रश्नाचं उत्तर आमच्या पक्षाचे प्रवक्ते हे पॉलिटिकल प्रश्न मी उत्तर देणार नाही, हे शहराच्या जिल्ह्याच्या विकासाच्या गोष्टी त्याचं उत्तर मी देईन।